तुझी ये संगती झाले आमोची निश्चिंती, नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे। सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा, अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अव्हेर। संत हृदय सम्राट अनंत कृपामूर्ती विश्ववंदनीय विश्वोद्धारक जगद्गुरु श्री तुकोबाराय यांचा चारचरणाचा अभंग असून या अभंगाद्वारे जगद्गुरु श्री तुकोबाराय काल्याचा जो प्रसंग आहे त्या काल्याच्या प्रसंगातील या अभंगाद्वारा वर्णन करतात। विठ्ठल सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो असा। मोजे मलनाथपूर या गावी दक्षिणमुखी हनुमान मंदिर श्री हनुमानजी महाराज यांच्या पवित्र प्रांगणामध्ये सालाबाद प्रमाणे याही वर्षी अखंड हरिनाम सप्ताह आणि हनुमानजी महाराज यांचा वार्षिक महोत्सव मोठ्या प्रेमाने भक्तीने भावनेने श्रद्धेने सर्व गावकरी मंडळी गेल्या 48 वर्षाने करत आहेत। आता त्याच्यामध्ये अनेक कार्यकर्ते त्यातले गेले आहेत, काही नवीन आलेले आहेत आणि ज्या उदात्त भावनेनं उदात्त हेतून हा कार्यक्रम सुरू केला, ज्याही मंडळीच्या हातामध्ये हा कार्यक्रम आला त्यांनी सुंदररित्या इथपर्यंत पोहोचवलेला आहे। खऱ्या अर्थाने काही कार्यकर्ते याच्यातले निवृत्तही झाले, किंबहुना त्यांनी शरीर सोडलं, तरी पण त्यांच्या पुढील पिढीतील कार्यकर्ते अगदी तशाच पद्धतीनं हा कार्यक्रम जवळजवळ 48 वर्षे या ठिकाणी चालवलेला आहे आणि आजही तेवढ्याच उत्साहाने भावनेने भक्तीने या ठिकाणी संपन्न होत आहे आणि कार्यक्रम खऱ्या अर्थाने सुंदर चाललाय। याचं सर्वात मोठं जर उदाहरण कोणतं असेल तर हे आपला सभा मंडप आहे। सर्व गावकरी मंडळीच्या प्रेरणेतून हे या ठिकाणी सुंदर अशा प्रकारे वास्तू उभा राहिलेली आहे। अर्थात कार्यक्रम आतापर्यंत योग्यच आणि सुंदर असा चाललेला आहे। आता इथून पुढेही जे कार्यकर्ते आहेत त्यांच्यावरही जबाबदारी आहे की आपल्या पहिल्या पिढीनं जसं चालवलेलं आहे त्याच पद्धतीनं पुढेही आपल्याला चालवायचं आहे। त्याच्यामध्ये काही कार्यकर्ते गेलेले आहेत। आता अगदी पाडव्याच्या अगोदर आदरणीय आपले धोंडीराम आप्पा मुसळे त्यांचं देह अवसान झालं। तेही सप्ताह कमिटीमध्ये असायचे आणि थोडे दिवस झाला 12-15 दिवस झाले त्यांना जाऊन। खऱ्या अर्थाने त्यांचंही या कार्यामध्ये योगदान होतं। आता विद्यमान त्यांच्याही बरोबरचे बरेच कार्यकर्ते या ठिकाणी आहेत। आपले पंढरी आबा आहेत, वामनदादा आहेत, आपले कोरडे महाराज, निवृत्ती महाराज कोरडे, आणखीन सर्व गोविंदराव बापू खडके या सर्व कार्यकर्त्याने जसं पहिल्या मंडळीनं चालवलं तसंच त्याच पद्धतीनं चालवतात। खऱ्या अर्थाने आपल्या गावातील सप्ताह म्हणजे फार मोठाही विशाल नाही आणि फार छोटाही नाही, मध्यम मार्गाने चालतो। नाही तर काही गावामध्ये मोठा सप्ताह करतात परंतु पुढल्या वर्षी बंद असतो। काय झालं म्हटले, सप्ताह नाही यावर्षी, असंही होत नाही। परंतु मध्यम मार्गाने हा चाललेला असलेला सप्ताह खऱ्या अर्थाने सर्व गावकरी मंडळीच्या सहकार्याने, त्याच्यामध्ये वर्गणीदार आहेत, देणगीदार आहेत आणि या ठिकाणी सेवा करणारे अन्नदाते या सर्वांच्या सहकार्याने हा कार्यक्रम चालत असतो। आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित सर्व भाविक भक्त प्रत्येक दिवशी हरिकीर्तनाला त्याचप्रमाणे कथेला उपस्थित राहणारे सर्व भाविक मंडळी यांच्या या सर्व सहकार्याने हा आपला कार्यक्रम चालतो। आता या ठिकाणी विद्यमान आपले सरपंच ॲडव्होकेट जगन्नाथराव मुसळे, आता हे आलं तसं जास्तच मोठा हार घेऊन येलेत। मोठा, आता गेल्या वर्षी मोठा हार घातला, उलट जास्त बोजा होतो माझ्यावर, बोजा
सेवेचा बोजा आहे ना, ती ऋण होतं महाराज, ऋण. खऱ्या अर्थाने एवढा ऋणामध्ये मला ठेवू नका. मला वाटलं 1 वर्ष असन ते, प्रतिवर्षी असं म्हटल्याच्या नंतर गेल्या वर्षीचं ऋण आतापर्यंत फेडलं 1 वर्षावर, लगेच दुसरं ऋण. खऱ्या अर्थाने असो, सर्व गावकरी मंडळीचं प्रेम आहे महाराज. वास्तविक पाहता आमचे महाराज मंडळी मोठे मोठे बोलतात महाराज, तुम्ही व्हिडिओ ऐकले असते, गावात प्रेम टिकवणं फार कठीण गोष्ट. खऱ्या अर्थाने कुठेही माणसाचं महाराजांचं प्रेम राहीन, अन्य गावामध्ये भक्त जमतील, प्रेम राहीन, अखंड कीर्तन एखाद्या गावामध्ये राहील, परंतु गावामध्ये टिकवणं फार कठीण आहे. परंतु जसंही मी शिक्षण घेऊन या ठिकाणी आलो आहे, तेव्हापासून जे पहिल्या वर्षी गावकरी मंडळीनं प्रेम केलं, ते आजपर्यंत त्या प्रेमामध्ये उणं नाही. सर्व मंडळी बरं का, खऱ्या अर्थाने त्यांचं प्रेम कायम आहे आणि त्यांच्या प्रेमामध्ये मी कायम ऋणी आहे महाराज. वास्तविक पाहता या ठिकाणी आणि अनेक मंडळी आहेत ज्यांचं नाव घ्यावं. हरिभक्तपरायण आमचे श्री हरिभाऊ मुसळे, ज्यांनी मला परमार्थमध्ये लावलं आणि या मार्गामध्ये आलो, आणि त्यांच्या प्रेमामुळे आज या ठिकाणी मी उभा आहे महाराज. एखाद्या माणसाचं प्रेम किती असतं आणि कुठपर्यंत नेतं माणसाला, याचं जिवंत उदाहरण म्हणजे मी आहे महाराज. खऱ्या अर्थाने कुठंतरी रानावनामध्ये दारू पिऊन पडलो असतो मी. आपल्या गावात बोलाय काय हरकत आहे, बाहेर गावामध्ये बोलायच्या नाही त्या गोष्टी. आता जे विद्यमान माणसं आहेत माझ्या वयाचे, त्यांच्या कितीतरी पटीनं मी वेगळा असतो महाराज. म्हणजे एवढा बाहेर, परंतु चांगल्या माणसाची संगती जीवनामध्ये माणसाला इथपर्यंत घेऊन येते महाराज. विठ्ठल असो, उपस्थित मंडळीमध्ये आदरणीय हरिभक्तपरायण गुरुवर्य विष्णू महाराज ओकळीकर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्याही चरणाला दंडवत प्रणाम करून आपण सेवा पूर्णत्वास नेणार आहेत. गुणीजन मंडळीमध्ये सर्व गायनाचार्य, मृदंगाचार्य आणि श्रोते मंडळीमध्ये अनेक भाविक भक्त उपस्थित आहेत. आपले परचुंडी, तडोळी, अन्य गावाचे पाहुणे मंडळी, या सर्व भाविक भक्तांच्या उपस्थितीमध्ये ही आपल्याला काल्याची चिंतन सेवा करायची आहे. विठ्ठल सेवेकरता जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग निवडलेला आहे. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय काल्याचा प्रसंग वर्णन करतात. आता या प्रसंगामध्ये, या अभंगामध्ये गोपाळ आणि देवाचा संवाद झालेला आहे. खऱ्या अर्थाने संवादामध्ये अनेक प्रकार आहेत. एक संवाद आहे देव आणि भक्ताचा संवाद, दुसरा संवाद आहे भक्त आणि भक्ताचा संवाद, आणि तिसरा संवाद आहे सामान्य संसारी माणसामध्ये झालेला संवाद. देव आणि भक्तामध्ये झालेला संवाद, या संवादामध्ये तत्वज्ञान निर्माण होत असतं, आणि सामान्य संसारी माणसामध्ये झालेला संवाद आहे त्याच्यामध्ये भांडण होण्याची शक्यता आहे. संवाद हा नेहमी सात्विक अंतकरणाच्या व्यक्तीमध्ये होत असतो, आणि रजोगुणी आणि तमोगुणी माणसांच्या बोलण्यामध्ये जो संवाद होतो त्याच्यामध्ये तर जास्त तर भांडण होण्याची शक्यता आहे. शास्त्रामध्ये सुकाचार्य आणि रंभाचा संवाद प्रसिद्ध आहे महाराज. रंभा आणि सुकाचार्य महाराज यांचा झालेला जो संवाद आहे, मी संपूर्ण संवाद या ठिकाणी सांगणार नाही, थोडक्यामध्ये सांगतो. रंभा संसारामध्ये काय काय आहे याचं वर्णन करते, आणि सुकाचार्य महाराज परमार्थामध्ये काय काय आहे याचं वर्णन केलेलं आहे. रंभा म्हणते संसारी माणसामध्ये ज्या वेळेला वाद होतो आणि त्या वादातून काय निष्पन्न होतं, रंभेनं वर्णन केलंय. वादे वादे वरदते वैरवन्नीही. संसारी मंडळीमध्ये वाद जर झाला तर काय वाढतं, त्याच्यामधून वैरवन्नी, भांडण होण्याची शक्यता आहे. आणि परमार्थामध्ये जर वाद झाला तर त्याच्यातून भांडण होत नाही, तत्वज्ञान निर्माण होतं. सुकाचार्य महाराज वर्णन करतात, वादे वादे जायते तत्वबोधाः. वाद, परमार्थामध्ये जो वाद आहे त्या वादामधून काय होत असतं, तत्वज्ञान निर्माण होत असतं. विठ्ठल विठ्ठल
तुम्ही म्हणताल संसारामध्ये तर वाद सर्वांनाच माहिती आहे, अनेक मंडळीचं एकमेकाशी जमत नाही, बोलता बोलता त्या ठिकाणी वाद होतो, परंतु परमार्थामध्ये सुद्धा कधी कधी वाद होण्याची शक्यता आहे बरं का. शास्त्रामध्ये, वेदांत शास्त्रामध्ये वर्णन करत असताना 3 प्रकारची कथा सांगितली. एक वाद कथा आहे, दुसरी जल्प कथा आहे आणि तिसरी वितंडा. शास्त्रामध्ये आलेले बरं का, वेदांत शास्त्रामध्ये वाद कथा त्याला म्हणतात. 2 भक्तामध्ये झालेला संवाद आहे आणि त्याच्यामधून चांगलं तत्वज्ञान निर्माण होतं, याला वाद कथा म्हटलेलं आहे. नंतर जल्प आहे, जल्प त्याला म्हणतात. 2 व्यक्ती आहे, परमार्थामध्ये वाद करत असताना अनेक शास्त्रकार आहेत, आपलं मत समोरच्या माणसाचं मत खंडन करायचं आणि आपलं मत मंडन करायचं, याला शास्त्रामध्ये काय म्हटलेलं आहे, जल्प म्हटलेलं आहे. तुम्ही एखादा सिद्धांत मांडला आणि तो सिद्धांत कशा पद्धतीनं चुकीचा आहे आम्ही त्याला सांगायचं, याला जल्प कथा म्हटलेलं आहे. उदाहरणार्थ व्याकरणशास्त्र आहे आणि न्यायशास्त्र आहे. खऱ्या अर्थाने व्याकरणशास्त्र शब्दाला नित्य मानतं आणि न्यायशास्त्र शब्द अनित्य मानतं. आता तुम्ही सांगा, तुमच्या मतानं शब्द अनित्य वाटतो का नित्य वाटतो? आता काही मंडळी म्हणते ना, आम्हाला शास्त्रामधलं काय कळतंय, परंतु शब्दाचा एक अनुभव आहे महाराज. आपण आता बोललो ते कधीच नष्ट होत नाही, लक्षामध्ये घ्या. तुम्ही कुठेही बोला, कधीही बोला, शब्द कधीच नष्ट होत नाही, नित्य शब्द आहे. त्याचं कारणच आहे शब्द नित्य आहे. एखादा मनुष्य फोनवर जरी बोलला तरी काय काढा म्हणतात, त्याचं पाठीमागलं CDR काढा म्हणतात. मग तो शब्द आता बोलला आणि पुन्हा नंतर कसा राहतो, याचाच अर्थ असा आहे शब्द नित्य आहे. शब्द हा आकाशाचा गुण असल्या कारणाने आकाशामध्ये व्यापक स्वरूपाने शब्द राहतो, अनेक वर्ष, कित्येक वर्ष राहतो. म्हणून म्हणे पहा शब्दाची हा देव, शब्द नित्य का अनित्य, शास्त्रकाराचा वाद आहे. आपल्याला असं वाटतं शब्द नित्य आहे, व्याकरणाचं जे मत आहे त्यानुसार शब्द नित्य आहे, याला जल्प म्हणतात. आणि एक वितंडा आहे, वितंडा त्याला म्हटलेला आहे, तुमचं जे मत आहे फक्त त्या मताला खोडून काढायचं, तुम्ही जे करता ते चुकीचं आहे, मग तुमचं मत सांगा ना, आमचं मत काहीच नाही, फक्त तुमचं चुकीचं आहे, तुम्ही जे करता ते चुकीचं आहे, मग तुमच्या म्हणण्यानुसार कसं करायचं, आमचं काहीच मत नाही म्हणतात. त्याला शास्त्रामध्ये काय म्हटलेलं आहे, वितंडा म्हटले. वितंडा व्यवहारामध्ये सुद्धा माणसं वितंडा करतात, वाद करतात, वितंडावाद. अमुक वस्ती असं करायची नाही बरं का, मग तुमच्या मतानं सांगा ना कसं करायचं, आम्हाला त्याच्यातलं काही कळत नाही, मग मध्ये कशाला मचमच करता, विठ्ठल विठ्ठल. शास्त्रामध्ये वाद आहे, व्यवहारामध्ये जसा वाद आहे, शास्त्रीय पद्धतीनं सुद्धा वादाचं स्वरूप आहे. वास्तविक पाहता पूर्वीच्या काळामध्ये, छोटासा दृष्टांत सांगतो, पूर्वीच्या काळामध्ये वेद अध्ययन केल्याच्या नंतर एक पंडित, शास्त्रीय पंडित आहे, संपूर्ण 12 दर्शनाचार्य आहे महाराज, 12 दर्शनाचा ज्याने अभ्यास केलेला आहे, 6 नास्तिक दर्शन, 6 आस्तिक दर्शन आणि संपूर्ण दर्शनाचं ज्याने अध्ययन केलेलं आहे, आणि सर्व सभा जिंकत निघाला महाराज. गाडीमध्ये जेवढे शिकलेले ग्रंथ आहेत ते गाडीमध्ये ठेवले, बैलगाडीमध्ये, आणि निघालेला आहे. दिवसा महाराज दिवा लावून चालायचा, दिवा बैलगाडीवर कसा दिवसा दिवा. पूर्वीच्या काळात लाईट वगैरे नव्हते,
म्हणून तेलाचा दिवा त्या गाडीला बांधलेला असायचा महाराज. आणि त्याला विचारलं दिवा का लावला हो? तो सांगायचा मला शास्त्र अर्थामध्ये जो कोणी हरविल नंतर हा दिवा विजीन म्हणून. जोपर्यंत मला कुणी हरवणारा भेटणार नाही तोपर्यंत हा दिवा असाच राहणार. आणि शिकलेला होता महाराज. सामान्य माणसाची काय हिंमत आहे तिथं शास्त्रार्थ करण्याची. काशीचा पंडित, परंतु काही माणसं व्यवहारामध्ये शिकलेला असू नाही तर कसाही असू, शेराला सवाशीर म्हणतात ना. बैलगाडी निघाली महाराज रोडनं, आणि रोडनं जात असताना एक शेतकरी रोडच्याच कडीला महाराज पाळी घालू लागला, पाळी आवतानं पाळी. आणि त्यानं विचार केला हा माणूस एवढा कसा काय मूर्ख आहे, दिवसा दिवा लावून चाललाय दिवसा. खऱ्या अर्थाने एवढा सूर्यप्रकाश आहे सूर्याचा, आणि हा दिवा का बरं लावून चाललाय. त्याला राहवलं नाही, आऊत उभा केलं आणि रोडवर आलेला आहे. रोडवर आला आणि त्याला विचारू लागला, ओ मामा हा दिवा का बरं लावलेला आहे तुम्ही? त्यानं सांगितलं मी एक शास्त्रीय पंडित आहे, माझ्या बरोबर वाद करायचा, मला जर वादामध्ये कुणी हरवलं तर मी दिवा विजवतो, नाही तर दिवा विजवत नाही. असं आहे का म्हटलं. मग पळतच गेला महाराज. आपलं जिथं आऊत उभा होता ना तिथं पळतच गेला आणि ती रुमणं आणलं आवताचं. आता नवीन माणसाला रुमणं सुद्धा कळणार नाही महाराज कशाला रुमणं म्हणतात. जुन्या काळामध्ये लाकडाचं जे अवजार आहे, आता जवळजवळ जुनेच आहेत म्हणा इथं, ती लाकडाचं रुमणं असं खांद्यावर काढून आणलं आणि त्या शास्त्रीय पंडिताच्या समोर उभा राहिला. मामा सांग बरं हे काय आहे माझ्या खांद्यावर? तो म्हटला रुमणं आहे. आता हे रुमणं तुला कुठं लागन सांग बरं. आता तो पंडित काय सांगणार महाराज. पंडित म्हणला पायावर लागन तर हे डोक्यामध्ये घालणार, आणि डोक्यावर म्हटलं तर पायावर. तो म्हटला नाही सांगत, नाही सांगता येत, नाही सांगता येत, विजव म्हटला दिवा विजव. आणि दिवा विजवावा लागला महाराज. गुपचूप विठ्ठल व्यवहारामध्ये सुद्धा वाद आहे आणि परमार्थामध्ये वाद आहे. दोन भक्तामध्ये झालेला संवाद त्याच्यामध्ये तत्वज्ञान निर्माण होतं. देव आणि भक्तामध्ये झालेला संवाद त्याच्यामध्ये सुद्धा तत्वज्ञान निर्माण होतं. उदाहरणार्थ गीता, भगवान कृष्ण परमात्मा आणि अर्जुन यांचा संवाद आहे. त्यावेळेला काय निर्माण झालं तिथं? तत्वज्ञान निर्माण झालं महाराज. प्रत्येक अध्यायाच्या शेवटी श्रीकृष्ण अर्जुन संवादे असं म्हटलेलं आहे ना गीतेमध्ये, किंवा भागवतामध्ये एकादश स्कंद आहे. एकादश स्कंदामध्ये उद्धव आणि महाराज भगवान कृष्ण परमात्म्याचा झालेला जो संवाद आहे, आणि त्या ठिकाणी सुद्धा तत्वज्ञान निर्माण झालं. विठ्ठल विठ्ठल. एक वेळेला ज्ञानोबा राय आणि नामदेव महाराज तीर्थयात्रेकरता निघालेले आहेत. आणि तीर्थयात्रेला निघाल्याच्या नंतर विश्वमाऊली ज्ञानोबा रायांनी नामदेव रायाला एक प्रश्न विचारला महाराज. काय प्रश्न आहे? ध्यान कशाला म्हणतात? आता मला सांगा, ज्ञानोबा रायाला नामदेव राय म्हटले महाराज तुम्ही परात्पर गुरु आहात, म्हणजे माझ्या गुरुचे गुरु तुम्ही आहात, आणि तुम्ही मला प्रश्न विचारता ध्यान कशाला म्हणता? वास्तविक पाहता ध्यान म्हणजे समाधीतला जो प्रकार आहे महाराज, अष्टांग समाधीचे आहेत ना, त्यापैकी हे ध्यान एक समाधीचं अंग आहे. आणि तुम्ही तर योगी आहात, प्रत्यक्षात योगी. ज्ञानराज माझी योग्याची माऊली, जेने निगमवल्ली प्रगट केली. प्रत्यक्षात तुम्ही योगी असताना मला ध्यान कशाला म्हणतात हा प्रश्न विचारतात. वास्तविक पाहता तुम्हाला तर सर्व माहिती असताना सुद्धा जर मला विचारत असताल तर मी सांगतो म्हटले काय हरकत नाही. ध्यान म्हणजे समाधीचे जे अष्टांग आहेत, समाधीच्या अलीकडचं 7वं साधन, त्याला काय म्हणतात? ध्यान. आणि समाधीची व्याख्या योगशास्त्रामध्ये असं केलेली आहे महाराज. तदेव आर्तमात्रम निर्भासम स्वरूप शून्यमेव समाधी. म्हणजे समाधीमध्ये
ध्यान करत असताना जी त्रिपुटी असते समाधी अवस्थेमध्ये त्रिपुटी शिल्लक राहत नाही, केवळ अर्थ मात्र निराभासम. खऱ्या अर्थाने समाधीमध्ये फक्त एक जे ध्येय आहे त्याचं चिंतन चालू असतं आणि त्याच्याच अलीकडली अवस्था आहे ध्यान. महाराज पंचदशीमध्ये समाधीचं लक्षण सांगितलंय. विद्यारण्य स्वामी वर्णन करतात. ध्यात्रिध्यान परित्यज्य क्रमात ध्येय एक गोचरम निवातवत दीपम निवात चित्तवत दीपम समाधीर भिधी येते. पंचदशीमध्ये वर्णन केले. समाधी त्याला म्हणतात ध्यात्री ध्यान परित्यज्य. ध्यात्री म्हणजे ध्याता आणि ध्यान याचा या दोघांना बाजूला सारायचं आणि फक्त केवळ ध्येयाचं चिंतन करणं त्याला समाधी म्हणतात. आणि त्याच्या अलीकडची अवस्था ध्यान. तत्र प्रत्यय एकतानता ध्यानम. महाराज एका प्रत्ययाचा सतत अभ्यास करणं त्याला काय म्हटलंय ध्यान. आणि ज्ञानोबारायाने नामदेव महाराजांना विचारल्याच्या नंतर नामदेव महाराजांनी ध्यानाची व्याख्या सांगितली. महाराज ध्यानतया नाव निर्विकार निके जे विश्वी देके माझ्या विठोबासी. ध्यानतया नाव. आता ज्ञानोबारायाने जी व्याख्या केलेली आहे योग शास्त्रातल्या व्याख्यापेक्षा सरस आहे महाराज, सरस. म्हणून नामदेवरायाचं महत्व जगाला कळावं या उद्देशाने ज्ञानोबारायाने महाराज त्यांना प्रश्न विचारला आणि त्यांनी योगाची ध्यानाची व्याख्या सांगितली. म्हणून नामदेव महाराज जगाला महत्व कळावं या उद्देशाने प्रश्न विचारला होता. विठ्ठल विठ्ठल. देव आणि भक्ताचा संवाद. या संवादातून मी सांगत होतो तत्वज्ञान निर्माण होतं. या ठिकाणी गोपाळ आणि देवांचा संवाद झालेला आहे. वास्तविक पाहता देव कुणाबरोबरही बोलत नाही महाराज. बरोबर बोलायचं म्हटल्याच्या नंतर त्या अधिकाराचा व्यक्ती लागतो महाराज. खऱ्या अर्थाने देव कुणाबरोबरही बोलत नाही. जर बोलण्याची वेळ आलीच आकाशवाणीनं देव बोलतो. आता कितीतरी ठिकाणी आकाशवाणी झालेले आपल्याला माहिती. भागवतामध्ये अनेक ठिकाणी भगवान परमात्मा आकाशवाणीनं बोललेला आहे. प्रत्यक्षात परमात्मा बोलत नाही, परंतु त्या अधिकाराचा जर व्यक्ती असेल तर त्याच्याबरोबर परमात्मा बोलतो. गोपाळ महाराज भगवान परमात्म्याबरोबर बोलण्याच्या अधिकाराचे आहेत. आता गोपाळांचा अधिकार काय आहे महाराज? गोपाळ कुणाला म्हणतात? वास्तविक पाहता आपल्या सामान्य भाषेमध्ये त्याला गुराखी म्हणतात बरं का. गोपाळ म्हणजे गुराखी. त्या पदाचा विग्रह करू नका बरं का. पद जशाला तसं ठेवा. विग्रह केला त्या पदाचा गुराखी या पदाचा तर अर्थ वेगळा होतो. विग्रह करून सांगत नाही. गुराखी शब्दाचा अर्थ आहे एखाद्या मालकाच्या गायी सांभाळणारा. त्याला काय म्हणतात आपल्याकडे? गुराखी. मालकाच्या गायी घ्यायच्या, शेतामध्ये जायचं आणि व्यवस्थित त्यांना चारायचं. दुसऱ्याच्या शेतामध्ये जाऊ द्यायच्या नाहीत. आपल्या शेतामध्ये चारायच्या, नंतर घरी आणायच्या, व्यवस्थित दावणीला आणून बांधायच्या, धार काढायची आणि ते दूध आहे ते मालकाला द्यायचं बरं का. गुराख्याचं काम आहे दूध काढून गाईचं मालकाकडे द्यायचं आणि जड अंतकरणाने तसं घरी वापस यायचं, कारण मालक त्याला दूध देतच नाही. आणि हे काम काय झालं? गुराख्याचं. आता परमार्थामध्ये घ्या महाराज. परमार्थामध्ये परमात्मा मालक आहे आणि आपले इंद्रिय आहेत गायी महाराज, गायी. आणि परमात्म्याने आपल्याला या गायी आपल्या ताब्यामध्ये दिलेल्या आहेत. जीवात्मा काय आहे? गुराखी आहे, गुराखी. आणि आपण काय करायचं? या गायी न्यायच्या, व्यवस्थित चारून आणायच्या, दुसऱ्याच्या रानामध्ये जाऊ द्यायचं नाहीत. याचा अर्थ या इंद्रियांना विषयाकडे जाऊ द्यायचं नाही, कारण इंद्रियाचा स्वभाव विषयाकडे ओढतो महाराज. वेदामध्ये वर्णन केलं आहे परांच खाने व्यत्रिनित स्वयंभू तस्मात् परांग पश्यते नांतरात्मा. इंद्रिय
नेहमी बहिर्मुख धावतात महाराज. आणि असे बहिर्मुख इंद्रिय त्यांना अंतर्मुख करायचं. आणि हे काय काम आहे गुराख्याचं. आणि महाराज ते इंद्रिय परमात्म स्वरूपाकडे लावायचे. मग ज्या गुराख्याने सर्व आपले इंद्रिय परमात्मा स्वरूपाकडे लावलेले आहेत त्याला गुराखे म्हणतात, गोपाळ म्हणतात महाराज. मग प्रत्येक इंद्रिय वास्तविक पाहता इंद्रियाचा मालक परमात्मा आहे महाराज. दिले इंद्रिय हातपाय कान डोळे मुख बोलाया वचन जेने तू जोडसे नारायण नासे. आणि म्हणून परमात्मा मालक आहे. परमात्म्याने आपल्याला हे इंद्रिय रूपी गायी दिलेल्या आहेत. व्यवस्थित चारायच्या, अर्थात विषयाकडे जाऊ द्यायच्या नाहीत, परमात्म स्वरूपाकडे लावायच्या महाराज. प्रत्येक इंद्रियाला सांगायचं डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख. किंवा एकाच कडव्यामध्ये महाराजांनी 11 इंद्रिय कसे लावलेत परमात्म स्वरूपाकडे पहा. बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीवे भावे. बोलावा विठ्ठल वाणी कोणतं इंद्रिय महाराज? वाणी हे कर्म इंद्रिय आहे. आणि पहावा विठ्ठल डोळे ज्ञान इंद्रिय आहेत. 5 कर्म इंद्रिय, 5 ज्ञान इंद्रिय. आणि करावा विठ्ठल जीवे भावे. जीव या शब्दाने अंतकरण घ्यायचा. म्हणजे 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय आणि संपूर्ण अंतकरण चतुष्टय मन बुद्धी चित्त अहंकार हे सर्व कुठे लावायचं? परमात्म स्वरूपाला. आणि ज्याने कुणे हे सर्व इंद्रिय परमात्म स्वरूपाकडे लावले त्याला गोपाळ म्हणतात. आणि खऱ्या अर्थाने त्याला काय म्हणतात? गुराखी. आणि असा जो व्यक्ती आहे परमात्म्या बरोबर बोलण्याचा अधिकारी होतो महाराज. असा अधिकारी झाला ज्याने सर्व इंद्रिय परमात्मा स्वरूपाकडे लावलेले आहेत आणि त्याचा अधिकार परमात्म्याबरोबर बोलण्याचा होतो महाराज. आणि असे गोपाळ, अशा गोपाळांना परमात्मा बोलायचे. आणि महाराज किंवा असे गोपाळ परमात्म्याला बोलायचे महाराज. गोपाळांचा एकदा अधिकार झाला की परमात्म्याबरोबर महाराज ते सुद्धा काय करायचे? बोलायचे महाराज. ये रे नारायणा, ये रे नारायणा, ये रे नारायणा, ये रे नारायणा, ये रे नारायणा. रे नारायणा बोल अबोलने खुना. हा अधिकार कुणाचा झाला? गोपाळांचा अधिकार झाला महाराज. गोपाळ भगवान परमात्म्याला सुद्धा काय करतात? बोलवतात महाराज. आणि जवळ बोलवतात आणि भगवान परमात्म्याबरोबर संवाद करतात. आता काल्याचं कीर्तन आहे. काल्याची लीला फक्त गोपाळांना आनंद दिला महाराज. भागवतामध्ये वर्णन असं आहे त्या ठिकाणी एकही महिला नव्हती, फक्त सर्व पुरुष होते. काला करत असताना फक्त गोपाळांना आनंद. आणि महिलांकरता महाराज भगवान परमात्म्याने रास क्रीडा केली. रास क्रीडा त्या ठिकाणी केवळ परमात्मा आणि बाकी सर्व काय होत्या? महिला होत्या महाराज. महिला चुकून हुकून एखादा जरी आला आणि घुसू लागला त्या ठिकाणी घुसू दिलं नाही महाराज. भगवान शंकरजी केवढा मोठा अधिकार. आणि रास क्रीडेमध्ये आले परंतु त्यांना सुद्धा अडवलं महाराज. त्या ठिकाणी त्यांना पाठीमागं जावं लागलं. एक दिन ओ भोले भंडारी बनकर वर्ज किनारी वृंदावन आ गए, वृंदावन आ गए. पार्वती से मना के हारे ना माने त्रिपुरारी वृंदावन आ गए. भोलेनाथ आले परंतु त्यांना रास क्रीडेमध्ये घेतलं नाही. अर्थात गोपाळांना आनंद फक्त काल्याच्या कीर्तनामध्ये. म्हणून गोपाळ आणि देवाचा संवाद अनेक प्रकारचे अभंग आहेत पहा. कधी भगवान परमात्मा गोपाळांना बोलले,
कधी गोपाळ परमात्म्याला बोलले. एखादे अभंग असे आहेत त्या अभंगामध्ये देवही बोलले आणि गोपाळही बोलले. काही अभंग असे आहेत केवळ गोपाळांचा संवाद आहे महाराज. आता काही अभंगामध्ये देव गोपाळांना बोलतात. याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे. या अभंगामध्ये परमात्मा गोपाळांना बोलतात. आता काही अभंगामध्ये गोपाळही बोलतात आणि परमात्माही बोलतो महाराज. घ्या रे भोकरे भाकरी दही भाताची शिदोरी. या अभंगामध्ये परमात्म्याने 3 चरण बोलले आणि शेवटचे चरण गोपाळ बोलतात महाराज. तुका म्हणे हरी माझे कोणी नाही घरी घरी नका करू दुरी मज पाया वेगळे. याच्यामध्ये दोघांचाही संवाद आहे. काही अभंगामध्ये केवळ गोपाळ आपसामध्ये बोलतात महाराज. चला वळू गाई बैसू जेवू एके ठाई. आणि एका अभंगामध्ये गोपाळ देवाला बोलतात. आता हा जो अभंग सेवेकरता घेतलेला आहे ना याच्यामध्ये गोपाळ देवाला बोलतात. काय बोलतात? तुझी संगती तुझी संगती तुझी संगती तुझी संगती संगती झाले आमोची निश्चिंती. अभंगाच्या प्रथम चरणामध्ये गोपाळ भगवान परमात्म्याबरोबर संवाद करतात. काय म्हणत आहेत? तुझी ये संगती. हे भगवान तुमच्या संगतीमध्ये आमच्या जीवनामध्ये काय झालं तर निश्चिंती झाली. निश्चिंती याचा अर्थ आहे आता कुठल्याच प्रकारची आमच्या जीवनामध्ये
चिंता राहिलेली नाही. पण कशामुळे? संगतीमुळे. आता वास्तविक पाहता वेदांत शास्त्राच्या दृष्टिकोनातून विचार केल्याच्या नंतर संगती, वेदांत शास्त्र म्हणतं संगती कुणाचीच करू नका. संग सर्वात्मना इह, सर्वांचा त्याग करा आणि एकांतामध्ये राहा, प्रभूचं चिंतन करा, संग करू नका कुणाचाही. आणि जगद्गुरु तुकोबरायाने आपल्या गात्यामध्ये 4 प्रकारची संगती सांगितलेली आहे. प्रथम संगती आहे दुर्जनाची, दुष्ट माणसांची संगती. दुसरी संगती आहे सामान्य संसारी माणसाची संगती. तिसरी संतांची संगती आहे आणि चौथी देवाची संगती आहे. महाराज वास्तविक पाहता संगती वाईट नसते. संगतीमध्ये असणारा जो विषय आहे, विषय त्या विषयावर अवलंबून आहे संगती वाईट आहे किंवा चांगली आहे. उदाहरणार्थ पाणी आहे. पाण्याचा रंग कोणता आहे? पाण्याचा रंग सांगता येणार नाही बरं का. पाणी चुन्यामध्ये मिसळा, पाणी कसं दिसणार? पांढरं दिसणार. हळदीमध्ये मिसळा, कसं दिसल? पिवळं. कुंकामध्ये मिसळा, कसं दिसल? लाल दिसल का नाही? आणि तिच्यामध्ये मिसळा म्हणजे कॉफीमध्ये मिसळा, कसं दिसल? कॉफी सारखं दिसणार. वेगळा अर्थ घेऊ नका बरं का. पाण्याचा स्वभाव कसा आहे, ज्याच्यामध्ये मिसळलं तसं दिसणार. वास्तविक पाहता पाण्याचा स्वतःचा रंग नाही. मला पानी तेरा रंग कैसा जिसमें मिलाया वैसा. पाण्याचा रंग ज्याच्यामध्ये मिसळला तसा दिसतो महाराज. तसं संगतीचं आहे. संगती जशा व्यक्तीची कराल, जशा विषयाची कराल तसा संगतीचा परिणाम होतो. पतन संगती तेजा व्याधमा संत सेवी, तेजा व्याधमा संत सेवी, तेजा व्याधमा संत सेवी, तेजा व्याधमा संत सेवी. हरी पतना उद्धार संगाचा महिमा, संत सेवी. पतन उद्धार संताचा महिमा, संत सेवी. पतन उद्धार संघाचा महिमा, त्याचा वे अधमा संत सेवी. अधम माणसाच्या संगतीमुळे पतन होतं, पतन. आणि संतांच्या संगतीमध्ये उद्धार होतो. म्हणून खऱ्या अर्थाने चांगल्याची संगती करावी. खऱ्या शास्त्रामध्ये दुर्जनाचा, दुष्टाचा संग केल्याच्या नंतर महाराज जगद्गुरु तुकोबारायाने जागोजागी वर्णन केले. महाराज नको दुर्जनाचा संग, क्षणोक्षणात चित्तभंग. नको दुष्ट संग, भजनामध्ये पडे भंग. दुर्जनाची संगती वाईटच आहे महाराज. कैची त्या विश्रांती साधकाशी, कैची त्या विश्रांती साधकाशी, कैची त्या विश्रांती साधकाशी, दुर्जनाच्या संगे दुर्जनत्व प्राप्ती, दुर्जनत्व प्राप्ती, दुर्जनाच्या संगे दुर्जनत्व प्राप्ती, दुर्जनत्व प्राप्ती, दुर्जनाच्या संगे दुर्जनत्व प्राप्ती, दुर्जनत्व प्राप्ती, दुर्जनाच्या संगे दुर्जनत्व प्राप्ती. कैची त्या विश्रांती साधकाशी, कैची त्या विश्रांती साधकाशी.
दुर्जनाचे संगती दुर्जनत्व प्राप्ती कैशी त्या विश्रांती साधकाशी. दुर्जनाच्या संगतीमध्ये दुर्जनत्व प्राप्त होतं. आता दुर्जन जाऊ द्या, सामान्य माणसाची संगती केल्याच्या नंतर काय होतं? खऱ्या अर्थाने सामान्य माणसाचा स्वभाव कसा आहे? मरका स्वभाव आहे, मरका. सामान्य माणसं काय होतात? मरतात. मरते मेले नेनो किती हाची लाप तयाचे संगती. सामान्य माणसं मरतात आणि आपण त्यांची संगती केली, आपण सुद्धा मरणार संसारी माणसाचे. आणि खऱ्या अर्थाने साधूची संगती करावी. महत संगस्तु दुर्लभो अगम्यश्य. साधूची संगती दुर्लभ आहे, अगम्य आहे. आणि साधू संताची म्हणून संगती करावी आणि त्यानंतर देवाची संगती करावी. महाराज जिही हरी संसारी धरिला मनी, तुका म्हणे खरी खेप त्यांची. ज्याने परमात्म्याचा संग केला महाराज त्याची खेप खरी, म्हणजे जन्म मरणाच्या बंधनातून तू मुक्त होतो. म्हणून देवाची संगती करावी. गोपाळाने या ठिकाणी देवाची संगती केली. गोपाळ देवाला म्हणतात, देवा तुझ्या संगतीमध्ये झाली आमुची निश्चिंती. आता जीवनामध्ये कुठल्याच प्रकारची चिंता राहिलेली नाही, निश्चिंत झालो, निश्चिंत. आता मोक्षामध्ये मोक्षाचे दोन अंग आहेत महाराज. एक अंग सकल दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती, हे दोन मोक्षाचे अंग आहेत. आता या अभंगामध्ये दोन अंग आहेत महाराज, म्हणजे अनिष्ट निवृत्ती आणि इष्टाची प्राप्ती. आता अनिष्ट निवृत्ती पहिल्या चरणामध्ये झाली. काय? चिंता गेली आमची, आता चिंता. आता इष्ट प्राप्ती काय झाली? अभंगाचं दुसरं चरण. नाही देखिले ते मुळे भोग सुखाचे सोहळे. अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये महाराज सांगत आहेत, भगवान परमात्म्याच्या संगतीमध्ये काय होतं? नाही देखिले ते मिळे.
खऱ्या अर्थाने जीवनामध्ये जे कधीच पाहिले नाहीत असे भोग मिळतात महाराज. नाही देखिले ते मिळे, कधीच देखिले नाहीत. म्हणजे याचा अर्थ नाही देखिले आणि त्याच्या विरुद्ध देखिले. संसारामध्ये जेवढ्या जे वस्तू आहेत, देखिल्या वस्तू आहेत, त्याला शास्त्रीय दृष्टिकोनातून दृश्य म्हणतात महाराज. दृश्य यंदृश्यम तन्मिथ्या किंवा यद दृष्टम तन्नष्टम. खऱ्या अर्थाने शास्त्रामध्ये महाराज दृश्य जे पदार्थ आहेत सर्व मिथ्या आहेत आणि भगवान परमात्म्याच्या संगतीमध्ये अदृश्य पदार्थांचा भोग भोगण्याकरता मिळतो. आता दृश्याची व्याख्या मोठ्या मोठ्या ग्रंथामध्ये केलेली आहे महाराज. दृश्य कशाला म्हणतात? स्वप्रकाश भिन्नत्वे सती तुच्छ पदार्थ भिन्नत्वे सती यत प्रतीयमानम तदृश्यम महाराज. म्हणजे स्वप्रकाश जे ब्रह्मस्वरूप आहे त्याला वेगळं सोडायचं आणि तुच्छ पदार्थ वेगळे करायचे. या दोन्हीपेक्षा जेवढं जे जगामध्ये पदार्थ आहेत ते सर्व दृश्य आहेत महाराज. स्वप्रकाश ब्रह्म बाजूला सोडायचं आणि तुच्छ पदार्थ त्याला म्हणतात. उदाहरणार्थ सशाचे शिंग महाराज. ए बाळा, ते बाळ संस्थेतले वाटत्या, गावातलं नाही ना बाळा. सश्याला किती शिंग असतात? सश्याला 2 असतात का 3 शिंग? 2 ना. हे बघा 2 आहे म्हणायले. सश्याला किती शिंग म्हणायले? हे 2. होय बरं. किती असते सश्याला शिंग? खऱ्या अर्थाने सश्याला शिंग नसतात महाराज. आता सश्याला शिंग नसतात तरी शास्त्रामध्ये शशशृंग म्हणतात ना. म्हणून जे पदार्थ नाहीत फक्त बोलल्या जातं त्याला शास्त्रामध्ये तुच्छ पदार्थ म्हणतात. उदाहरणार्थ खपुष्प, आकाश पुष्प. आकाश पुष्प कुठंच नाही महाराज, परंतु म्हणतात म्हणून त्याला तुच्छ पदार्थ म्हणायचे. हे तुच्छ पदार्थ सोडून आणि ब्रह्म परमात्मा सोडून याच्यापेक्षा याच्या इतर जगामध्ये जेवढ्या वस्तू आहेत पंच ज्ञानेंद्रियाने ज्याचं ज्ञान होतं या सर्व वस्तू कशा आहेत? दृश्यामध्ये येतात. दृश्यामध्ये. आणि जे दृश्य आहे ते मिथ्या आहे, खोटं आहे. आणि परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी परमात्म्याच्या संगतीमध्ये अदृश्य सुखाचा भोग भोगण्याकरता मिळतो महाराज. अदृश्य जे इंद्रियाला दिसत नाही अशा विषयांचा भोग परमात्म्याच्या संगतीमध्ये मिळतो. ज्ञानोबरायाने ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन केलंय. आत्मप्रभानीच नवी तेच करोनी ठाण दिवी जो इंद्रिया ते चोरोनी जेवी तयासीच भावे. इंद्रिया ते चोरोनी जेवी तयासीच भावे. म्हणजे आपले सर्व 10 इंद्रिय बंद करायचे. पंच ज्ञानेंद्रिय पंच कर्मेंद्रिय बंद ठेवायचे आणि इंद्रिय बंद ठेवल्याच्या नंतर ज्या सुखाचा अनुभव होतो त्याला परमात्म सुख म्हणतात. परमात्म सुख. आणि ते परमात्म सुख भगवान परमात्म्याच्या संगतीमध्ये मिळतं. नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे. परमात्मा म्हटले गोपाळांनो, आतापर्यंत तुम्ही सुखाचा उपभोग घेतला नाही का तुमच्या घरी? गोपाळ म्हटले देवा, आतापर्यंत आम्ही सुख भोगलं नाही असं नाही, परंतु आम्ही आतापर्यंत भोगलेलं सुख कसं होतं ते देखिले सुख होतं. देखिले तुझ्या संगतीमध्ये नाही देखिले सुख भोगाय मिळतं. आता देखिले सुख कसं असतं आणि नाही देखिले सुख कसं असतं? अभंगाचं 3रं चरण. घरी ताकाचे सरोवर, 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 घरी घरी ताका
सरोवर येथे नवनीताचे पूर येथे नवनीताचे पूर नाही देखिले ते मिळे नाही देखिले ते मिळे हरी येथे नवनीताचे पूर येथे नवनीताचे पूर नाही देखिले ते मिळे नाही देखिले ते मिळे येथे ताकाचे सरोवर येथे नवनीताचे पूर येथे नवनीताचे पूर येथे नवनीताचे पूर घरे ताकाचे सरोवर येथे नवनीताचे पूर. परमात्म्याच्या संगतीमध्ये जे मिळणारं सुख आहे आणि आपल्या घरचं जे सुख आहे त्याचा फरक या अभंगाच्या चरणामध्ये सांगितला. तिसऱ्या चरणामध्ये आपल्या घरचं सुख कसं आहे, देखिले सुख कसं आहे, ताकासारखं आहे. आणि परमात्म्याच्या संगतीमध्ये जे होणारं सुख आहे नवनीतासारखं आहे. नाही देखिले ते मिळे, नाही देखिले ते असं असणारं सुख नवनीतासारखं आहे. आणि तुम्ही आम्ही संसारामध्ये सुख उपभोगतो ते ताकासारखं आहे. म्हणून गोपाळ म्हटले, देवा घरी आतापर्यंत सुख भोगलं, परंतु तुमच्या संगतीमध्ये अदृश्य सुख भोगायला मिळालं. परमात्म संगतीमध्ये खरोखर ते लोण्यासारखं आहे. आणि असं सुख आम्ही भोगत असताना तू जर आम्हाला घरी जा असं म्हणू लागला तर गोपाळ म्हटले शेवटच्या चरणामध्ये, तुका म्हणे आता, 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 तुका म्हणे दवडीता नाही देखी लेते मिळे, नाही देखी लेते मिळे. आम्ही नवदवडीता, आम्ही नवदवडीता नाही देखी म्हणे आता आम्ही नवजो दवडीता. शेवटच्या चरणामध्ये गोपाळ भगवान परमात्म्याला म्हणू लागले. देव म्हटले गोपाळांनो तुम्ही जा घरी, परंतु गोपाळ म्हटले नाही, कारण तुमच्या संगतीमध्ये जे अदृश्य असणारं सुख आम्हाला भोगण्याकरता मिळत आहे. वास्तविक पाहता परमात्म्याच्या संगतीमध्ये जे सुख आहे ते अदृश्य स्वरूपाचं सुख उपभोगण्याकरता मिळतं. वास्तविक पाहता परमात्मा अदृश्य आहे, परमात्म्याचं नाव सुद्धा अदृश्य आहे. कारण विष्णू सहस्त्रनाम नामामध्ये वर्णन करत असताना परमात्म्याला अव्यक्त म्हटलेलं आहे. विश्वमूर्तीर महामूर्तीर दीप्तमूर्तीर मूर्तिमान अनेक मूर्तीर अव्यक्त शतमूर्तीर शतानन.
अव्यक्त, या ठिकाणी अव्यक्त याचा अर्थ काय आहे? परमात्मा अदृश्य आहे, अदृश्य, त्याचं नावही अदृश्य आहे. वास्तविक पाहता अदृश्य असणारा परमात्मा, या परमात्म्याचं कोणत्याही प्रमाणाने ज्ञान होत नाही. महाराज श्रुतीमध्ये वर्णन केलंय, नायमात्मा प्रवचनेन लभ्य न मेदया न बहून श्रुतीन. परमात्मा कितीही तुम्ही बुद्धिवान असाल, कितीही विद्वान असा, कोणत्याही प्रमाणानं भगवान परमात्म्याचं ज्ञान होत नाही. कारण परमात्मा अदृश्य आहे. असा अदृश्य असणारा परमात्मा परंतु या गोपाळांच्या संगतीमध्ये काय झाला? दृश्य झाला, अर्थात व्यक्त झाला. व्यक्त स्वयंप्रकाश असणारा परमात्मा काय झाला? व्यक्त रूपामध्ये आला आणि गोपाळांना काय केलं? आनंद दिला भगवान परमात्म्याने. तुका म्हणे आता आम्ही नवजो दवडिता, नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे विठोबा रखुमाई. ताल कळतंय पण ह्याला, बेताल नाही ते. उड्या मारते पण तालात, बेताल असल्यावर काय उपयोग आहे? मग अर्ध्या तासामध्ये थोडक्यामध्ये आपण भगवान कृष्ण परमात्म्याच्या लीला थोडक्या मोजक्या शब्दामध्ये पाहू. काल्याचा नियम आहे, चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळे. आता सर्व चरित्र उच्चारण्याची आवश्यकता नाही, जेवढा आपल्याकडे वेळ आहे तेवढा उच्चारण करायचं आणि बाकीचं शिल्लक राहू द्यायचं. तसंही आपण भागवतामध्ये उच्चारण केलेलंच आहे सर्व चरित्राचं, परंतु थोड्या वेळामध्ये मोजक्या शब्दामध्ये जसं जमल तसं आपण त्याचं उच्चारण करायचं. आता भगवान परमात्मा प्रगट झाले गोकुळामध्ये. एकदम 8 वर्षाची मूर्ती आहे महाराज, 8 वर्षाची. आणि 8 वर्षाची मूर्ती प्रगट झाल्याबरोबर हातामध्ये शंख चक्रा गदा नाना प्रकारचे आयुध आहेत, पितांबर धारण केलेले आहे. आणि मग मात्र वसुदेव आणि देवकीनं पाहिलं महाराज, अरे देवा, तू जर 8 वर्षाचा या ठिकाणी प्रगट झाला, आमचा मुलगा कोण म्हणतील? अरे कुणाचा तरी मुलगा आणला एवढा मोठा यांनी. देव म्हटले, सांगतो तेवढं ऐकून घ्या. म्हटले, मी लहान होतो आणि लहान झाल्याच्या नंतर मला एका पाठीमध्ये घालायचं आणि इथून उचलायचं आणि नंदाच्या घरी नेऊन ठेवायचं. नंदाच्या घराला, नंदाच्या घराला मज नेही गोकुळाला, मज नेही गोकुळाला, मज नेही गोकुळाला. नंदाच्या घराला
नंदाच्या घराला मजनेही गोकुळाला माया उपजली तेथे ठेवी मज आणि येते. आणि भगवान परमात्मा लहान झाले, पाठीमध्ये घातलेलं आहे वसुदेवाने डोक्यावर घेतलं, हातात बेड्या पायात बेड्या असणाऱ्या त्या गळून पडलेल्या आहेत. दरवाजे उघडले आणि रक्षपाळ ते सुद्धा भगवान परमात्म्याने काय केले, मोहित केले. त्यांना झोप लागलेली आहे आणि वसुदेवजी हळूहळू हळूहळू निघाले महाराज. निघाल्याच्या नंतर ज्या वेळेला यमुनेमधून जात असताना खऱ्या अर्थाने यमुनेचं पाणी वाढू लागलं महाराज. का पाणी वाढू लागलं त्याचं कारण आहे, यमुना भगवान परमात्म्याची सासू आहे महाराज. सासू कशी काय तुम्ही म्हणताल, कशी काय, तर त्याचा अर्थ असा आहे, भगवान परमात्म्याची पत्नी असणारी लक्ष्मी, लक्ष्मीचा जन्म कुठून झाला, समुद्रामधून. आता समुद्र काय झाले, वडील, परमात्म्याचे वडील कोण झाले, समुद्र. आणि सर्व नद्या समुद्राच्या पत्न्या असतात, पत्न्या. मग याचा अर्थ समुद्रा सासरा झाला आणि यमुना नदी काय झाली, भगवान परमात्म्याची सासू. मग पूर्वीच्या काळामध्ये सासू जावयाचं दर्शन घेत नव्हत्या महाराज, म्हणजे त्यांच्या जावयाच्या समोर यायचंच नाही. आता येत असतील तो भाग वेगळा महाराज, परंतु पूर्वीच्या काळामध्ये जावयासमोर सासू येत नव्हती. म्हणून यमुनाने जावयाचं कधीच दर्शन घेतलं नव्हतं, म्हणून यमुनेला पूर वाढू लागला महाराज. आत्ताच्या काळामध्ये खऱ्या अर्थाने सासू आणि जावई एकाच टेबलावर महाराज, दोघांच्याही समोर गिलास उचलतात आणि काय म्हणतात, चेस. ही आताची पद्धती, आताची संस्कृती महाराज. परंतु पूर्वीच्या काळामध्ये अजिबात सासू जावयाचं दर्शन घेत नव्हतं, म्हणून यमुनेला महाराज दर्शन घ्यायचं होतं, म्हणून पाणी वाढू लागलं. पूर चढेला आचाट त्या तेने लावेला अंगूठ, तेने लावेला अंगूठ, तेने लावेला अंगूठ. त्याशी लावीला अंगुष्ट, त्याशी लावीला अंगुष्ट, त्याशी लावीला अंगुष्ट. पूर चढला आचाट त्यासे लाविला अंगुष्ट. आणि भगवान परमात्म्याचं दर्शन घेतलं, यमुना खाली झाली. आणि मग नंद बाबाच्या वाड्यावर भगवान परमात्म्याला घेऊन गेले महाराज. तिथं एक मुलगी जन्माला आलेली होती. मग ती मुलगी घेतली, भगवान परमात्म्याला त्या ठिकाणी ठेवलं महाराज. ठेवी ते कृष्णजीला माया घेऊन निघाला. कृष्ण परमात्म्याला त्या ठिकाणी ठेवलं, माया घेतली आणि निघाले. इकडं मथुरेमध्ये आल्याच्या नंतर रडे माया करी आकांत, नामा मने उठती दूत. आणि दूत उठले, जागे झाले, कंसाला जाऊन सांगितलं. कंस आला, त्या मुलीला मारण्याचा प्रयत्न केला महाराज. गरगर 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 गर आकाशामध्ये फिरवली, दगडावर आपटून मारणार, तीच आकाशामध्ये उडून गेली महाराज. बघता काय आकाशामध्ये निघून गेली ती. आणि मग तिनं सांगितलं उलट, ए दुष्ट कंसा, मला काय मारतोस, तुला मारणारा माझ्या अगोदर जन्माला लागी वदी वधी, तुझा लागी वधी, लागी वधी, उपजला मजारी, उपजला मजारी, उपजला मजारी, उपजला मजारी, उपजला मजारी. तुझ लागे वदी उपजला मजादी. अरे तुला मारणारा माझ्या अगोदर जन्माला आलेला आहे आणि कुठं आलेला आहे तू शोधून पहा म्हटली. आणि मग महाराज हळूहळू भगवान परमात्मा वाढू लागले महाराज. वाढत असताना आता घराच्या अंगणामध्ये रांगू लागले आणि परमात्मा कसे रांगू लागले, सुंदर ठिकठिकाणी त्याचं वर्णन केलंय महाराज. तळवे तळहात तळहात टेकीत, तळवे तळहात तळहात टेकीत,
तळवे तळहात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत भगवान परमात्मा तळवे तळहात टेकीत आणि तळहाताना आणि डाव्या गुडघ्याने रांगू लागले. भगवान परमात्मेचं रांगणंही महाराज एकदम अशा प्रकारे सुंदर आहे. अनेक प्रमाण आहेत याच्यावर महाराज. रंगनी रांगत गुलगुला बोलत आसू ये रुळत चरणातळी. रंगनी रांगत वास्तविक पाहता भगवान परमात्मा गुलगुला बोलत. आता लहान असणारा परमात्मा महाराज आईनं जसं म्हणावं वडिलानं जसं म्हणावं तसं म्हणू लागले. आई म्हणते बाबा म्हण बाबा बाबा, पप्पा पप्पा, मम्मी मम्मी. परमात्मा म्हणू लागला कसा बाबा बाबा मम्मी पप्पी. वास्तविक पाहता परमात्म्याने संपूर्ण वेदाला तत्वज्ञान दिले महाराज. येनेची पडवोनी वेद केला शहाणावो. वेदाला तत्वज्ञान देणारा परंतु अवतार धारण केल्याच्या नंतर आईनं जसं म्हणावं बाबा बाबा पप्पा पप्पा तसं परमात्मा म्हणू लागला. खऱ्या अर्थाने असा असणारा परमात्मा वेदाला तत्वज्ञान देणारा परंतु लीला करत असताना आईनं जसं म्हणावं तसं म्हणू लागला. गुलगुला बोलत रंगनी रांगत आणि खऱ्या अर्थाने रांगत असताना किंवा अधूनमधून उठून चलण्याचं पाहू लागला महाराज. संपूर्ण ब्रह्मांडाला ज्याने आधार दिलेला आहे महाराज. संपूर्ण ब्रह्मांड ज्याच्या आधारावर टिकून आहे असा परमात्मा उंबऱ्याचा टेका धरून उठून उभा राहण्याचं पाहू लागला महाराज. खऱ्या अर्थाने संपूर्ण ब्रह्मांडाला ज्याचा आधार आहे आणि तो परमात्मा आधार घेऊन उठून उभं राहण्याचं पाहतो. वास्तविक पाहता ही काय आहे परमात्म्याची लीला आहे महाराज. लीला. आता रांगत असताना सुद्धा परमात्मा शांत बसले नाहीत महाराज. त्या ठिकाणी सुद्धा त्यांनी चोरीला प्रारंभ केला. साधू संत महात्म्याने वर्णन केलेलं आहे. रांगत रंगनी चोरी तलोनी. बोला बोला. चोरी तलोनी रांगत रीती गवळणी. धरती गवळणी दिती चरणी देती गाराणी. चरणी देती गाराणी. यशोदे साजनी हरी यशोदे साजनी. यशोदे साजनी यशोदे साजनी. नाही दूध भक्षुनी तमाल निळे नवल केले साजनी. दूध भक्षुनी तमाल निळे नवल केले साजनी. नाही दूध भक्षुनी तमाल निळे नवल केले साजनी. नाही दूध भक्षुनी तमाल निळे नवल केले साजनी. रांगत असताना भगवान परमात्म्याने चरित्र केलं महाराज. काय चरित्र. रांगत रंगनी चोरी तलोनी. रांगताना सुद्धा चोरी लोण्याची चोरी करू लागले परमात्मा. वास्तविक पाहता भगवान परमात्म्याच्या घरी काहीच कमी नाही महाराज. 9 लाख गायी आहेत तरी पण ही चोरीची लीला का बरं.
त्याचं कारण आहे भगवान परमात्मा त्या गवळणींना आनंद देण्याकरता त्यांच्या घरी जायचे. वास्तविक पाहता लोण्याची चोरी आहे, परंतु घर पाहून एकांताचे नवविधा नवनीताचे. महाराज ज्या ठिकाणी भक्ती आहे, नवविधा भक्ती, असं घर पाहून परमात्मा त्या घरी जायचे आणि तिथल्या चित्त चोरी येले नंदाच्या नंदने तुका म्हणे येणे गरुड. वास्तविक पाहता चित्ताची चोरी करायचे आणि अशा प्रकारे भगवान परमात्मा रांगत असताना लहान असतानाच महाराज अनेक राक्षस मारले. काग बगरिटा मारली बाळपणी अवघे दैत्य खानी बुडविली. अशा प्रकारे रांगताना चरित्र पुन्हा हळूहळू मोठे झाले. महाराज मोठे झाल्याच्या नंतर सर्व बाल सवंगडी एकत्र केले आणि त्या गोपाळांना एकत्र घेऊन महाराज पुन्हा आणखीन गवळणीच्या घरी जाऊ लागले. का बरं? गोपाळांना सांगितलं, गोपाळांनो तुमच्या तब्येती अशा का बरं? गोपाळांना सांगितलं दही दूध तूप लोणी डेरीला आणि ताक आमच्या डेरीला. मग काय तब्येती होणार महाराज? खऱ्या अर्थाने महिलांचा स्वभाव असतो महाराज, घरातलं मिळन ते विकायचं बाजारामध्ये नेऊन पैसा पैसा साठवायचा आणि मग काय करायचं? आलं का लक्षात? नाही, कुडूक मुडूक करायचं. तसंच गवळणीचा स्वभाव महाराज, दही दूध काय करायचं? विकायचं बाजारामध्ये आणि कुडूक मुडूक घालून कुठं माणसामध्ये मिरवायचं. काय त्याच्यामध्ये शहाणपणा. कृष्ण परमात्मा म्हटले अरे आपण दही दूध निर्माण केलंय, आपण खायचं, विनाकारण का त्या राक्षसांना खाऊ घालायचं? प्रतिबंध आला पाहिजे. मग असं नाही मिळालं तर आपला हक्क आपण घ्यायचा म्हटले आणि मग महाराज चोरी करू लागले. मग चोरी करून खाऊ लागले. गवळणीच्या घरी जायचं, प्रत्येकाच्या घरी संपूर्ण गोकुळामध्ये महाराज गवळणी म्हणू लागल्या हा कृष्ण परमात्मा गोपाळांना घेऊन येतो आणि आमच्या घरी महाराज चोरी करतो. आता त्या म्हटल्या की कुठपर्यंत गप्प बसायचं म्हटले. आता जवळजवळ 2:45 वाजले, कवर गप्प बसायचं? गप्प बसून चालणार नाही म्हटले. याची तक्रार यशोदा मातेकडे गेलीच पाहिजे. आणि सर्व गवळणी महाराज कुठं? यशोदा मातेच्या वाड्यावर. आता गवळणी आलेल्या पाहिल्या नेहमीप्रमाणे यशोदा मातेनं. तिला वाटलं यशोदा मातेला काही बधाई गीत गाण्याकरता आल्यात काय की, या 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 गवळणीनो आगतम स्वागतम सुस्वागतम, तुमचं स्वागत आहे या ठिकाणी. ए यशोदा, आज काय तुझ्या बाळाचे गीत गाया आले नाहीत आम्ही, मग तुझ्या बाळाने केलेल्या तक्रारी सांगाय आलो. मग काय महाराज सर्व गवळणी तक्रारी सांगू लागल्या. परंतु महाराज व्यवहाराचा नियम आहे. काय नियम आहे? कोणतीही आई असली तिला तक्रार सांगितली तुझ्या मुलगा असं करतो महाराज, तिला खरं वाटतच नाही, पटतच नाही. ती म्हणते माझा मुलगा तसा नाहीच. खऱ्या अर्थाने माझा मुलगा तसा आहे म्हटलं की समजायचं ती सख्खी आई नाहीच त्याची. सावत्र या, कारण सख्या आईला पटत नाही महाराज. तसं यशोदा माता म्हणू लागल्या माझा मुलगा तसा नाही. विनाकारण त्याच्यावर आळ घ्यायला तुम्ही फोड्या केल्या म्हणतात. माझा मुलगा तसा नाही. मग कसा आहे? बाळ सगुण गुणाचं तहान गे बाळ दिसते गोजिरवाने, सगुण गुणाचे तान गे बाळ सगुण गुणाचे तान, बाळ सगुण गुणाचे ताणे गे बाळ दिसते गोजिरवाने, सगुण गुणाचे तान गे बाळ सगुण गुणाचे ताने. काय सांगता गाराले गे गोकुळच्या नारी, सांगता गाराले गे गोकुळच्या नारी, सांगता
सगुण गुणाचे तहाने बाळ दिसतय गोजिरवाने काय सांगता का राहणे गोकुळच्या नारी यशोदा माता त्या गवळणीला म्हणू लागली माझं बाळ तसं नाही खऱ्या अर्थाने तुम्ही माझ्या बाळावर काय घेत आहात आळ घेत आहात वाढली काय यशोदा माता गवळणीला काय म्हणू लागल्या विनाकारण माझ्या बाळावर तुम्ही आळ घेत आहात नकाना आळ घेऊ बाळावरी मग गवळणी सांगितले घराने आपल्या आपल्या घराने कुणी काय याने आमच्या घरी काय केलं आमच्या घरी काय केलं सर्व गवळणीनं महाराज सांगितल्याच्या नंतर यशोदा माता कृष्ण परमात्म्याला म्हणू लागले अरे ज्या अर्थी गवळणी तक्रार करत आहे त्या अर्थी तू काही ना काही त्यांच्या खोड्या केल्याच असत्या म्हणून कृष्णा गवळणी सांगत्यात तू खोड्या करू नको खोड्या नको करू माझे बाबा मुख पसरोनी करते अशा प्रकारे मग कृष्णाला समजून सांगितलं कृष्णाने खोड्या बंद केल्या आणि बंद केल्याच्या नंतर महाराज कृष्ण परमात्मा म्हटले किंवा यशोदा मातेनं कृष्णाला सांगितलं कृष्णा भरपूर तुझ्या तक्रारी आल्या आता गावामध्ये राहायचं नाही मग कुठं जायचं शाळेमध्ये आणि पूर्वीच्या काळामध्ये आता सारखी शाळा नाही महाराज इंग्लिश मीडियम वगैरे काही नाही शाळा म्हटलं की गुरं घेऊन जायचं गाई चारण्याकरता मग कृष्णाला सांगितलं कृष्णा गावामध्ये थांबायचं नाही उद्या जाई तू राणा सवे जाई राणा विठाल विठाल असो खऱ्या अर्थाने सांगितलं महाराज गायी घेऊन रानामध्ये जायचं मग कृष्ण परमात्म्याने सर्व सवंगड्यांना एकत्र केलं सांगितलं आदल्या दिवशी गोपाळांनो उद्या आपल्याला रानामध्ये जायचं आहे गायी घेऊन आणि सर्व गोपाळांना तयारी करून येण्याचं सांगितलं महाराज जे रानामध्ये गायी चारताना जे आवश्यक सामुग्री आहे ती सर्व सामुग्री घेऊन येण्याचं सांगितलेलं आहे आणि स्वतः भगवान परमात्मा सुद्धा सिद्ध झालेले आहेत सुंदर अशा प्रकारे पितांबर नेसला खांद्यावर एक काळी घोंगडी आहे एका हातामध्ये श्रृंगी आहे एका हातामध्ये वेणू गायी हाकलण्याकरता एक काठी आहे आणि डोक्यावर मोरपंखांचा मुकुट लावलेला आहे महाराज घातलेला आहे आणि दुपारी भूक लागल्याच्या नंतर खाण्याकरता शिदोरी घेतली महाराज शिदोरी घेतल्याच्या नंतर आणि सर्व मंडळी तयारी झाले आणि सकाळी गायी चारण्याकरता निघाले आता गायी चारण्याकरता निघाल्याच्या नंतर गायी घेऊन रानामध्ये जायचं गायी चारण्याकरता सोडायच्या आणि गायीनं भरपूर गवत खाल्ल्याच्या नंतर महाराज गिरिराज गोवर्धन महाराज चरण्याकरता आणि त्या डोंगरावर गायी चरल्या यमुनीच्या काठावर आणायच्या पाणी पाजवायचं आणि झाडाखाली बसल्याच्या नंतर महाराज नाना प्रकारचे खेळ खेळायचे तिथं अनेक जुन्या पद्धतीचे खेळ महाराज हमरी हुमरी काय म्हणतात हमामा हुमरी हुतुतो खो खो महाराज चेंडू फळे कबड्डी सुरपारंब्या असे नाना प्रकारचे खेळ आणि त्या ठिकाणी गोपाळ खेळायचे महाराज गायी चरून बसल्याच्या नंतर आणि मग ज्या वेळेला आता खेळून खेळून भूक लागतेच ना महाराज जवळजवळ किती वेळ खेळायचं 3 वाजत आले म्हटले देवा भूक लागलेली आहे भूक आणि आता खेळ बंद केला पाहिजे मग काय हरकत नाही म्हटले आणि मग भगवान परमात्म्याने गोपाळांना सांगितलं तुम्हाला भूक लागली ना चला म्हटले आता खेळ बंद आपल्या आपल्या शिदोऱ्या घेऊन या आणि मग मात्र सर्व गोपाळांनी आणलेल्या आपल्या आपल्या शिदोऱ्या यमुनेच्या वाळवंटामध्ये आणल्या महाराज आणि गोलाकार गोपाळांना बसवलेला आहे लहान लहान गोपाळ पुढं त्याच्या पाठीमागं थोडे मोठे त्याच्या पाठीमागं थोडे मोठे आणि कमलाकार असे सर्व गोपाळ बसल्याच्या नंतर मध्यभागी भगवान कृष्ण परमात्मा उभे राहिलेले आहेत
आणि उभे राहिल्याच्या नंतर या प्रसंगाचं वर्णन भागवतामध्ये सुकाचार्य महाराजांनी सुंदर केलेलं आहे. बिभ्रद्वेनुं जठरपटयोः शृंगवेत्रे च कक्षे वामे पानवं स्रणकवलं तत्फलान्यङ्गुलीषु तिष्ठन्मध्ये स्वपरिसुरतो हासयन्नर्मभिः स्वये स्वर्गे लोके मिशति बुभुजे यज्ञ भुक् बालकेले पुंडलीकवरदे हरि बोल श्री नारायण भगवान की जय. अशा प्रकारे एवढ्या श्लोकाचा अर्थ सांगतो आणि चिंतन सेवा संपन्न करतो महाराज. भगवान कृष्ण परमात्मा सर्व गोपाळांना मध्यभागी आपण उभे राहिलेत. गोपाळ गोलाकार बसलेले आहेत. बिभ्रद्वेनुं जठरपटयोः अंगावरचा पितांबर काढला भगवान कृष्ण परमात्म्याने आणि असा कंबरेला बांधलेला आहे. एका बाजूला वेणू खवलेली आहे, एका बाजूला श्रृंगी. श्रृंगी म्हणजे वासरं जर लांब गेल्याच्या नंतर श्रृंगी वाजवायची महाराज. वासरं लगेच जवळ येतात ते वाद्य आहे श्रृंगी. मग डाव्या बगलेमध्ये वेताटी गायी हाकलण्याकरता घेतलेली काठी अशी दाबून धरलेली आहे. डाव्या हाताच्या महाराज तळहातावर काय घेतलंय, दही भाताचा काला घेतलाय आणि या बोटाच्या सांधीमध्ये वेगळं वेगळं लोणचं ठुले महाराज. आणि भगवान परमात्मा सर्वांच्या मध्यभागी उभा राहून महाराज नाना प्रकारचे विनोद करून त्या ठिकाणी कालेचं भोजन करत आहेत. हासयन नर्मभिः स्वये स्वर्गे लोके मिशति बुभुजे. स्वर्गातील सर्व देवता लोक भगवान कृष्ण परमात्म्याची ही लीला पाहण्याकरता जमलेले आहेत आणि ते आश्चर्य करू लागले गोपाळ कृष्ण परमात्म्याच्या ह्या बाललीलेचं महाराज. स्वर्गे लोके मिशति बुभुजे यज्ञ भुक्बाल केली. अशा प्रकारे यमुनेच्या वाळवंटामध्ये भगवान कृष्ण परमात्म्याने गोपाळांना काल्याचा प्रसाद दिला, आनंद दिला. आणि तुम्हा आम्हाला महाराज गेल्या 7 दिवसाने या ठिकाणी आपली ही सेवा चालू आहे आणि तुम्हा आम्हाला आज या ठिकाणी काल्याचा प्रसाद प्राप्त होणार आहे. ज्ञानेश्वर माऊली महाराज म्हणा. तू कामाने आता तू दबडीता आम्ही नवजो दबडीता आम्ही नवजो दबडीता आम्ही नवजो दबडीता नाही देखिले ते
भोग सुखाचे सोहळे भोग सुखाचे सोहळे नाही देखील ते दिले नाही देखील ते भोग सुखाचे सोहळे भोग सुखाचे सोहळे भोग सुखा सुखाचे सोहळे भोग सुखाचे सोहळे भोग सुखा